ॲवॉर्ड्सबद्दल माहिती पाहूयात. ॲवॉर्ड्स बघा, पुरस्कार जे होते त्यातला पुरस्कार महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार 2023 पासून सुरू केलेला आहे. रतन टाटा यांना दिलेला आहे. महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना दिलेला आहे. त्यातलं उद्योग मित्र पुरस्कार आदर पुनावाला यांना दिला आहे. उद्योगिनी पुरस्कार गौरी किर्लोस्कर यांना दिला आहे. नंतर काय, उद्योग मराठी उद्योजक उद्योगरत्न मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना दिलेला आहे. विलास शिंदे यांना दिलेला आहे. 41वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार माननीय नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे. 4थे प्रधानमंत्री आहेत ते. याच्या आधीचा पुरस्कार बघा, 2020 सोनम वांगचुक, 2021 सायरस पुनावाला यांना दिलेला आहे. आणि 1983 पासून लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. नरेंद्र मोदींना हा पुरस्कार दीपक टिळक यांच्या हस्ते दिलेला आहे. ठीक आहे. नंतर आहे राजश्री शाहू पुरस्कार. राजश्री शाहू पुरस्कार हा अभय आणि राणी बंग यांना दिलेला आहे. अभय आणि राणी बंग यांना दिलेला आहे. 1984 पासून हा पुरस्कार दिला जातो. नंतर 2005 महाराष्ट्र भूषण पुरस्कार राणी बंग, अभय बंग यांना मिळाला. 2018 पद्मश्री पुरस्कार मिळाला. आणि ICMRचा पुरस्कार त्यांना भेटलेला आहे गोईन या पुस्तकाला. गोईन नावाचं पुस्तक अभय बंग आणि राणी बंग यांनी लिहिलेलं आहे. 2020 जो राजश्री शाहू पुरस्कार आहे तो तात्याराव लहान यांना, आणि 2022 डॉक्टर जनार्दन वाघमारे यांना देण्यात आला. नंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा 2022 आप्पासाहेब धर्माधिकारी, 2023 अशोक सराफ साहेबांना दिलेला आहे. ठीक आहे. ॲक्टर आहेत. पहिला पुरस्कार पु ल देशपांडे यांना 1996 दिला. पहिला पुरस्कार पु ल देशपांडेंना 1996 दिला. नंतर आहे विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हा पुरस्कार मराठी भाषा विभागाकडून दिला जातो 2012-13 पासून. आणि विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार बघा कोणाला भेटला आहे. 2022 हा पुरस्कार चंद्रकुमार नळगे यांना भेटलेला आहे. चंद्रकुमार नळगे यांना मिळालेला आहे. 5 लाख रुपये भेटतात. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार कुणाला भेटला आहे. डॉक्टर विठ्ठल वाघ यांना भेटला आहे. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार विठ्ठल वाघ यांना भेटलेला आहे. मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार कुणाला भेटला आहे. दत्ता भोसले यांना भेटलेला आहे. दत्ता भोसले यांना भेटलेला आहे. पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार भोसलेंना. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार विठ्ठल वाघ यांना भेटलेला आहे. 2022 चंद्रकुमार नळगे पुरस्कार 2022 विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार चंद्रकुमार नळगे यांना मिळालेला आहे. नंतर श्री पु भागवत पुरस्कार कुणाला भेटला. ग्रंथाली प्रकाशनला भेटलेला आहे. ग्रंथाली प्रकाशनला पु भागवत पुरस्कार भेटलेला आहे. ठीक आहे. नंतर आहे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2022 पासून दिला जातोय. आणि 2023 हा पुरस्कार भेटलेला आहे आशा भोसले यांना. आणि पहिला पुरस्कार भेटलेला आहे नरेंद्र मोदी यांना. पहिला पुरस्कार नरेंद्र मोदींना, दुसरा पुरस्कार आशा भोसले यांना मिळालेला आहे. नंतर वाघविलासनी पुरस्कार ग्रंथाली प्रकाशनला भेटला आहे. वाघविलासनी पुरस्कार ग्रंथाली प्रकाशनला भेटलेला आहे. नंतर उत्कृष्ट नाटक व नाट्य निर्मितीचा पुरस्कार कुणाला भेटला आहे. गौरी थिएटर्सला भेटलेला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे पुरस्कार राज्य शासनाचे पुरस्कार येते. नंतर लम पुरस्कार सुरेश वाडकर यांना भेटलेला आहे. लम पुरस्कार काय भेटलेला आहे. सुरेश वाडकर यांना भेटलेला आहे. पंशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार सुहासिनी देशपांडे आणि अशोक समेळे यांना भेटलेला आहे. शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार उल्हास कशाळकर आणि पंडित मुळे यांना भेटलेला आहे. पंडित शशिकांत मुळे यांना भेटलेला आहे 2023. नंतर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर हा पुरस्कार नैना आपटेंना. आणि संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार पंडित मकरंद कुडेले यांना भेटलेला आहे. सर्व पुरस्काराची रक्कम 5 लाखावरून 10 लाख रुपये वाढवलेली आहे. आणि महाराष्ट्र शासनाचे हे पुरस्कार आहेत. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाचे हे पुरस्कार आहेत. ठीक आहे. नंतर राज्य सांस्कृतिक पुरस्कार 1 लाखावरून 3 लाख किंमत केलेली आहे. नाटकाबाबत बघा वंदना गुप्ते, लोककलाबाबत हिरालाल सहारे, शाहिरीबाबत जयंत रणदिवे, राजू राऊत, चित्रपटाबाबत चेतन दळवी आणि निशिगंधा वाड यांना भेटलेला आहे. 21 सप्टेंबर 2023 रोजी 300 पुरस्कार रद्द करून राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार स्थापन केला आहे. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 21 सप्टेंबर 2023 स्थापन केलेत. यात रोख रक्कम नाही आहे. 4 श्रेणीमध्ये हा पुरस्कार दिला जातो. विज्ञान रत्न, विज्ञानश्री, विज्ञान युवा शांतीस्वरूप भटनागर, विज्ञान संघ. 13 क्षेत्रातील दिला जाणारे. 11 मेला हा पुरस्काराची घोषणा होणार आहे.
आणि 23 ऑगस्टला प्रदान केले जाणार आहेत. 23 ऑगस्ट 11 मे. 23 ऑगस्टला काय आहे, नॅशनल स्पेस डे. ठीक आहे. 2 इयर्ससाठी CSIRकडे, नंतर NRFकडे ताबा भेटणार आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार बघा कोणाला भेटले आहेत, उपराष्ट्रपतींच्या हस्ते भेटलेले आहेत. 75 इयर असणाऱ्या लोकांना 75 वर्ष वयाच्या पुरस्कारांना भेटतोय. ताम्रपट, शाल आणि 1 लाख रुपये भेटतात. महाराष्ट्रातील 7 जण होते. प्रभा मांडे, शंकर अभ्यंकर सतारवादक आहेत ते. चरण चांद कथ्थकवाले आहेत. उस्मान करीम खान संगीत आहे. आणि हरिश्चंद्र बोरकर तमाशा आणि लोकनाट्य. नंतर हे शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 7 क्षेत्रातील 12 जणांना दिलेला आहे. बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ्स, मेडिकल, इंजिनिअरिंग, जिओग्राफी. जिओग्राफीमध्ये कुणाला भेटला आहे, विमल मिश्रा यांना भेटलेला आहे. 1957 पासून हा पुरस्कार दिला जातो CSIRकडून दिला जातो. केवळ 19 महिलांना आत्तापर्यंत दिलेला आहे. साहित्य अकादमीचा पुरस्कार बघा, मराठी भाषेबाबत 24 भाषेत दिला जातो साहित्य अकादमी पुरस्कार. मराठीत ज्यांना भेटला आहे 2023ला कृष्णांत खोत यांना भेटलेला आहे रिंगाण कादंबरीसाठी. ठीक आहे. ते कोल्हापूरमध्ये कळे येथे प्राध्यापक आहेत ज्युनियर कॉलेजमध्ये. गावठाण, रौंदाळा, झुंबड, नंतर धूळमाती, रिंगाण ही त्यांची पुस्तकं आहेत. त्याच्या आधी सादिका नवाब यांना उर्दू भाषेतील भेटलेलं आहे. सादिका नवाब उर्दू भाषेत राजदेव की अमराईमध्ये. इंग्रजीमध्ये नीलम गौर यांना भेटलेलं आहे. गुजरातीमध्ये विनोद जोशी यांना भेटलेलं आहे. 2022मध्ये प्रवीण बांदेकर यांना उजव्या सोंडेचा बाहुल्या यासाठी भेटला होता संगीत साहित्य अकादमी पुरस्कार. 2021ला किरण गुरव यांना भेटला होता साहित्य अकादमी पुरस्कार. साहित्य अकादमी बाल पुरस्कार, बाल व युवा पुरस्कार बघा, युवा पुरस्कार 22 भाषेत दिला जातो. 2023ला एकनाथ आव्हाड यांना भेटला छंद देई आनंदसाठी. 2022ला पिऊची वही संगीता बर्वे यांना भेटला. 2021ला संजय वाघ यांना. 2020ला आबा महाजन यांना आबाची गोष्टसाठी. आबा महाजन, संजय वाघ पिऊची वहीसाठी संगीता बर्वे, एकनाथ आव्हाड आणि आता 2023ला एकनाथ आव्हाड यांना भेटलेला आहे. 2010ला स्थापन झालेले आहेत. 9 ते 16 वयोगटातील वाचकांसाठी बनवलेला असतोय. ठीक आहे. युवा पुरस्कार बघा कोणाला भेटलेत, 2011 नंतर दिला जातो. 50,000 रुपये बक्षीस आहे. विशाखा विश्वनाथ यांना भेटला आहे. विशाखा विश्वनाथ 2022ला पवन नालाट यांना भेटलेला आहे. स्वतःविरुद्ध उभं करताना विशाखा विश्वनाथ. नंतर हे राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार 2023 बाय तंत्रज्ञान विकास महामंडळ. 3 श्रेणीमध्ये पुरस्कार आहे. मुख्य श्रेणी, MSME श्रेणी आणि स्टार्टअप. मुख्य श्रेणीमध्ये 25 लाख बक्षीस आहे. MSMEमध्ये 15 लाख बक्षीस आहे आणि स्टार्टअपमध्ये 15 लाख बक्षीस आहे. माय लॅब डिस्कवरी सोल्युशनला राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार मुख्य श्रेणीमधला मिळालेला आहे. नंतर एक गांधी शांतता पुरस्कार 2021चा गीता प्रेस गोरखपूर यांना भेटलेला आहे. गांधी शांतता पुरस्कार गीता प्रेस गोरखपूर यांना मिळालेला आहे. पहिले जुलियन अरेरे 1995ला टांझानियाच्या यांना भेटला होता. ठीक आहे. नंतर बघा 1926 साली घनश्यामदास यांनी स्थापना केलेली आहे. घनश्यामदास यांनी स्थापना केली आणि 1926ला त्यांनी कल्याण मासिक स्थापन केले. नंतर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार आहे. 25 लाख रुपये बक्षीस 1986 पासून दिला जातो. नंतर इंडियन मेडिकल असोसिएशन, ट्रेंड्स अँड नर्सेस असोसिएशन यांच्याकडून दिला जातो. हमीद अन्सारी यांच्या हस्ते देण्यात आला. शरद कुमार अग्रवाल आणि प्राचार्य रॉय जॉर्ज यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला. नंतर पद्म पुरस्कार बघा, शरद कुमार अग्रवाल, इंडियन मेडिकल असोसिएशन कोणाचं आहे, शरद कुमार अग्रवालचं आहे आणि यांचं आहे. पण हा पुरस्कार इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कुणाला दिला आहे बघा, डॅनियल बेरेन बोईम आणि अल अबू अव्वाद. इजिप्त आणि पॅसिफिक नागरिकत्व सौहार्द वाढवण्यासाठी काम केलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. पियोनो वादक आहेत दोघंही. पद्म पुरस्कार 2023 पुरस्कार समितीचे अध्यक्ष कॅबिनेट सेक्रेटरी असतात. 25 जानेवारीला मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सकडून घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील 12 जण याच्यामध्ये आहेत, फिमेल 19 जण याच्यामध्ये आहेत आणि 7 मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेले आहेत. ठीक आहे. NHRC मानवाधिकार आयोगाचा पुरस्कार चिरभोग निलेश आंबेडकर यांना भेटलेला आहे. 2 लाख रुपये बक्षीस निलेश आंबेडकर चिरभोगसाठी. ठीक आहे. 32वा सरस्वती सन्मान शिवशंकरी, तुम्ही लेखिका आहेत, शिवशंकरी यांना भेटलेला आहे. 32वा सरस्वती सन्मान 2019ला प्रकाशित झालेल्या कादंबरीसाठी के बिर्ला फाउंडेशन देतं. 1991 पासून पहिला हरिवंशराय बच्चन यांना भेटलेला आहे.
राम दशरथ मिश्रा यांना भेटलेला आहे 2021ला. 2020ला शरद कुमार निंबाळ यांना भेटलेला आहे आणि 2022ला शिवशंकरी यांना मिळालेला आहे. सूर्यवंशम पुस्तकासाठी भेटलेला आहे, सूर्यवंशम पुस्तकासाठी. नंतर 33वा व्यास सन्मान. 33वा व्यास सन्मान बघा, 33वा व्यास सन्मान 1991 नंतर दिला जातोय. 4 लाख रुपये त्याच्यामध्ये प्राईज आहे. के बिर्ला फाउंडेशनचाच आहे. 2023चा कुणाला भेटला आहे? पुष्पा भारतीला. 2022चा ज्ञान चतुर्वेदी. 2021ला अजगर वजाहत आणि 2020ला शरद पगार यांना दिलेला आहे. पुष्पा भारती यांना व्यास सन्मान दिला यादे और यादेसाठी. ठीक आहे. नंतर नोबेल पुरस्कार 1901 पासून दिला जातो. शांततेचा नोबेल पुरस्कार ओस्लो येथे दिला जातो, तर इतर पुरस्कार स्टॉकहोम येथे दिले जातात स्वीडनमधील. ठीक आहे. आत्तापर्यंत 64 महिलांना पुरस्कार भेटलेले आहे 5 क्षेत्रांमध्ये: फिजिक्स, केमिस्ट्री, मेडिकल, साहित्य, शांतता. इकॉनॉमिक्सचा स्वीडनच्या बँकने सुरू केलेला आहे. वैद्यकशास्त्रातील पुरस्कार कॅटलिन कॅरिको यांना मिळालेला आहे, हंगेरीच्या येथे. आणि ड्र्यू वाईजमन यांना भेटलेला आहे वैद्यक क्षेत्रातील. फिजिक्समधील ॲगोस्तिनीला, फेरेन्स क्राउजला आणि ॲन लिएसला. ठीक आहे. केमिस्ट्रीमध्ये मांगी बावेंडी, ब्रूस आणि एकिमो यांना भेटलेलं आहे नॅनो क्रिस्टल टेक्नॉलॉजीसाठी. नंतर सेमीकंडक्टरसाठी काय भेटलेलं आहे बघा, क्वांटम डॉट्सचा शोध लावलेला आहे नॅनो पार्टिकलचा, म्हणून तो दिलेला आहे. 1980मध्ये रंगीक काचेमध्ये कॉपर क्लोराईड नॅनो पार्टिकल्स टाकले. 1993मध्ये मांगो बावेंडी यांनी आणि क्वांटम डॉट्स निर्मिती केली. ठीक आहे. 4 साहित्यिकांना हा पुरस्कार भेटला आहे. 4 साहित्यिक आहेत. जॉन फॉसे, नॉर्वेच्या जॉन फॉसे यांना भेटलेला आहे नाइनोस्क भाषेत लिहिलेलं आहे. 2022ला ॲनी एटनॉक्स आणि अल गुरनाह, 21ला गुरनाह, नंतर एर्नॉक्स आणि जॉन फॉसे यांना भेटलेला आहे. 1983ला रेड ब्लॅक पहिली कादंबरी त्यांनी लिहिली होती. रेड ब्लॅक कादंबरी लिहिलेल्या जॉन फॉसे यांना पुरस्कार भेटलेला आहे. शांततेचा नोबेल नर्गिस महमदी, न्यूयॉर्क टाइम्समध्ये लेखन करतात. नर्गिस महमदी इराणच्या आहेत, त्यांना भेटलेलं आहे. नंतर व्हाईट टॉर्चर पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. 2023ला गिलेर्मो कानो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राईज बी त्यांनाच भेटलेलं आहे. 2023चं गिलेर्मो कानो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राईज त्यांना भेटलेलं आहे युनेस्कोचं. बार्बी फ्रीडम टू द राईट अवॉर्ड भेटलेला आहे. 2022ला बिलियात्स्की बेलारूस मेमोरियल सेंटर फॉर द सिव्हिल लिबर्टीज. इकॉनॉमिक्सचं बघा, क्लोडिया गॉल्डिन यांना 2023चा नोबेल भेटलेला आहे. इकॉनॉमिक्समधला नोबेल क्लॉडिया गोल्डिन यांना भेटलेला आहे. USA आहेत त्या. लेबर मार्केटमध्ये महिलांची भागीदारी या बाबतीत त्यांना भेटलेलं आहे. नंतर नॉर्मन बोरलॉग पुरस्कार 2012ला आदिती मुखर्जींना, 2022ला गोविंदराजनला भेटलेला आहे. गोविंदराजांना. स्वाती नाईक यांना 2023चा भेटला आहे. तिसऱ्या भारतीय आहेत. $10,000 त्याच्यामध्ये दिले जातात. आणि नॉर्मन बोरलॉग मेक्सिकोमध्ये शेती करतानाची फ्रेम दिली जाते. ठीक आहे. नंतर रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2023चा डॉक्टर आर रविकन्नन यांना भेटला. डॉक्टर आर रविकन्नन यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार भेटलेला आहे. फिलिपाईन सरकारने तो जाहीर केलेला आहे. नंतर बघा, रक्षंद कोरवी शिक्षण बांगलादेश. लेमोस पर्यावरणातला लिमोर लेस्ते आणि तिमोर लेस्तेला भेटलेला आहे. पर्यावरणातला लेमोजला दिलेला आहे, तिमोर लेस्तेने दिला आहे. तिमोर लेस्तेचे आहेत लेमोस. आणि मिरियम फेस्ट शांतता महिलांचा सहभाग फिलिपाईनमध्ये. ठीक आहे. नंतर बुकर पुरस्कार दिलेला आहे पॉल लिंच यांना, इरिशचे आहेत. प्रोफेट सॉंगसाठी दिलेला आहे. प्रोफेट सॉंग कादंबरीसाठी बुकर पुरस्कार दिलेला आहे 2023चा. नंतर इंटरनॅशनल बुकर पुरस्कार 2023ला जॉर्ज गोपास्डिनो यांना दिलेला आहे. अनुवादक एंजेला रोडेले टाईम शेल्टर कादंबरीसाठी दिलेला आहे. 2022ला गीतांजली श्री यांना दिला होता भारताच्या. 2021ला डेव्हिड डिओप यांना दिला होता. ह्या वर्षीचा दिला आहे जॉर्जी गोपाडनिस्नो यांनासाठी. नंतर प्युअर तमिळ कादंबरीला नामांकन भेटले. पुलित्झर 23 श्रेणीमध्ये 1917मध्ये. पत्रकारिता कला यामध्ये भेटलेला आहे. संगीत ओमेर रायनान गिडन्स यांना भेटला आहे. पुलित्झर कुणाला भेटला संगीतातला? रायनान गिडिन्स यांना. नाटक सनाज तोसी यांना भेटलेला आहे. कवितामध्ये देन अँड ऑर कार्ल फिलिप यांना भेटलेला आहे. ठीक आहे. नंतर युनेस्को शांतता पुरस्कार हे 1989 पासून दिले जातात.
अंजना मर्कल यांना 2022चा भेटलेला आहे. अंजना मर्कल यांना 2022चा भेटलेला आहे. आयव्हरी कोस्टचे अध्यक्ष फेलिक्स होपोस्ट यांच्या नावाने दिला जातो. फेलिक्स होपोएट नाव यांच्या नावाने दिला जातो. 1,50,000 1,50,000 डॉलर मेडल भेटलं जातं. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 54वा आहे, गोवा येथे पार पडलेला आहे. नंतर कॅचिंग डस्ट उद्घाटनाचा चित्रपट होता. फेदर वेट हा समारोपाचा चित्रपट होता. माधुरी दीक्षित यांना सन्मान मिळालेला आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा गोव्यात झाला आणि माधुरी दीक्षित यांना तिथे सन्मान भेटलेला आहे. मायकल डग्लस सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार भेटलेला आहे. मायकल डग्लस यांना सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे इफ्फी. 3 मराठी चित्रपट होते. गिरकी, बटरफ्लाय, ग्लोबल अडगाव. उत्कृष्ट चित्रपट होता एंडलेस बॉर्डर. उत्कृष्ट OTT वेब सिरीज होती पंचायत 2. विशेष ज्युरी पुरस्कार भेटला कांताराला. उत्कृष्ट अभिनेता आहे पोरिया सॅम. अभिनेत्री आहे मेलोनी थिअरी. दिग्दर्शक आहे स्टीफन कोमोंदारेव. आणि ICFT मेडल भेटले ड्रिफ्ट चित्रपटाला. दादासाहेब फाळके पुरस्कार 2021 वहिदा रहमान यांना भेटला. कोणाला भेटला आहे? वहिदा रहमान दादासाहेब पुरस्कार. याच्या आधी लक्षात ठेवायचे सर्वोच्च सन्मान येतो 2020मध्ये आशा पारेख, 2019ला रजनीकांत, 2018ला अमिताभ बच्चन, 1969 पासून दिला जातो. महाराष्ट्रातील दुर्गा खोटे आणि मंगेश पाडगावकरांना तो दिलेला आहे. ठीक आहे. लता मंगेशकरांना दिलेला आहे. तो कोणाला दिला आहे? लता मंगेशकरांना. 69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 11 सदस्यीय समिती होती. RRRने 6 पुरस्कार जिंकले. 68वा फिल्मफेअर पुरस्कार मुंबई येथे पार पडला. सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे गंगूबाई काठियावाड. 95वा ऑस्कर पुरस्कार एव्हरीथिंग एव्हरीवेअर ॲट ऑल वन्स सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स. सर्वोत्कृष्ट अभिनेती मिशेल येओ पहिल्या आशियाच्या आहेत. वेशभूषा रुथ कार्टर 2 वेळा कृष्ण वर्णीय आहेत. पहिल्या त्या वेशभूषा कोणी? मिशेल येओ. 2 वेळा पुरस्कार भेटला मिशेल येओ यांना. सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट द एलिफंट विस्पर इंडियातील प्रथमच आहे. गुणित मोंगा यांनी निर्मित केलेली आहे. कार्तिक गोलन्स आणि तमिळनाडूतील मधुमलाई मध्ये शूट केलेलं आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता ब्रेंडॉन फ्रेझर आहे. 2018च्या चित्रपटाची निवड 96व्या ऑस्करसाठी केलेली आहे. मल्याळम चित्रपट आहे. 2018 हा मल्याळम चित्रपट आहे. 2023ला 2018, 22ला छेल्लोचो, 2021ला कुजंगल, 2020ला जलीकट्टू. गोल्डन ग्लोब पुरस्कार भेटलेला आहे. नाटू गाण्याला भेटलेला आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार कोणाला भेटला आहे? नाटू गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार भेटलेला आहे 80वा. ठीक आहे. चित्रपट आहे द फॅबलमॅन. गोल्डन ग्लोब पुरस्कार कोणत्या चित्रपटाला भेटला? द फॅबलमॅन. अभिनेता ऑस्टिन एल्विस आहे. अभिनेत्री केट ब्लॅशचेट. SCO चित्रपट पुरस्कार मुंबईमध्ये. SCO चित्रपट पुरस्कार कुठे आहे? मुंबईमध्ये. ठीक आहे. महोत्सव आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट गोदावरी आहे. अभिनेता अस्कर आहे. नंतर आहे अस्कर आणि रानो थोईदिदेवा. मिस युनिव्हर्स 2023 शेनिस पेलोसिओम. 72वा सॅन माल्डोवा. भारताची श्वेता शारदा यांना मिस युनिव्हर्स पुरस्कार 6वा क्रमांक भेटलेला आहे. आणि शेनिस पेलिओसिओम निकाराग्वाची आहे. शेलिस पेलिओसोम. 2021ला हरनाथ सिंधूला भेटला होता. 2021ला हरनाथ सिंधूला. नंतर 1994 सुष्मिता सेन. 2020ला लारा दत्ताला भेटला होता. ठीक आहे. मिस युनिव्हर्स. फेमिन मिस इंडिया पुरस्कार वर्ल्ड पुरस्कार नंदिनी गुप्ता. पोटाच्या नंदिनी गुप्ता यांना भेटलेला आहे. आणि कुठं झाली? इम्फाळ येथे पुरस्कार झाली. स्पर्धा कुठं झाली? इम्फाळ येथे ही स्पर्धा पार पडलेली आहे. 2019ला सुमन राव, 2022ला शिनी शेट्टी, 2020ला मनसा यांना भेटलेला आहे. ठीक आहे. मिस इंटरनॅशनल 61वी स्पर्धा आहे. अँड्रिया रुबियो व्हेनेझुएलाच्या अँड्रिया रुबियो यांना मिळालेला आहे. भारत प्रवीण अंजना